सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर प्राजक्ता बघा सोलापूरला तिच्या आईकडे जाणार आहे, तर एक स्वामींचा आलेला अनुभव तुमच्यासोबत आम्ही शेअर करतोय। तर स्वामींच्या तुम्हाला पूजेमध्ये मूर्ती बघायलाच मिळेल। तर हे बघा छोटेसे स्वामी आहेत जे की प्राजक्ताच्या सोबत जाणार आहेत सोलापूरला तिच्या आईच्या घरी। तर तिने गणपती बाप्पाची एक मूर्ती घेतली आहे आणि स्वामींची, तर ह्या स्वामींच्या सेवेचा आणि मूर्तीचा अनुभव प्राजक्ता तुम्हाला सांगेल। तिला बोलता येत नाही पण मी आणि वंदना काकू तुम्हाला तो अनुभव शेअर करू। तर काकू स्वामी का बसले होते? मी महालक्ष्मीची फोटोची रोज पूजा करते आणि 2 दिवस झालं स्वामींची मूर्ती चुकून नकळत तिथं ठेवली गेली आणि 2 दिवस त्यांचीही पूजा होते त्यांच्यासोबत। पण आम्हाला समजत नव्हतं की आम्ही का करतोय पूजा, कारण हा आम्ही पॅकिंग केलं नाही किंवा कोणाची ऑर्डर नाही तरी तिथे स्वामींची पूजा रोज होत होती। पण आज अचानक प्राजक्ताला सांगितलं आम्हाला प्राजक्ताने की मला हे स्वामी मूर्ती न्यायची आहे, तेव्हा आज आम्हाला कळलं की स्वामींना तिच्यासोबत जायचं होतं म्हणून स्वामी 2 दिवस तिथं बसून आमच्याकडून त्यांची पूजा करून घेत होते आणि अगदी वस्त्र सुद्धा घालून बसले, टोपी कंदा टोपी प्रसाद वगैरे सगळं रोजच्या रोज व्यवस्थित पुरणपोळी वगैरे सगळं करून घेतलं त्यांनी। म्हणजे स्वामींची इच्छा होती की हिच्या सोबत जायचंय। आता असंच नाही तर जायचं त्यांना, माझी विधिवत सगळी पूजा व्हायला पाहिजे, मला वस्त्र सगळे घातले पाहिजे, सगळं व्यवस्थित होऊनच मी जाणार। आणि आम्ही विचार करायचो स्वामी मंदिरात आहे तर स्वामी इकडे ह्या रूम मध्ये का बसतायत येऊन, त्रास वाटायचं त्यांना बरं वाटतंय। पण ते आज कळलं की ते तिथे का बसले होते, कारण त्यांना प्राजक्ता सोबत जायचंय सोलापूरला। ती तिच्या आईकडे चालली 20 दिवस आणि आज आल्याला सकाळीच बोलली मला तीच मूर्ती हवी आहे। तिने खूप मूर्त्या बघितल्या पण तिला तीच हवी होती आणि प्राजक्ता आता बोलती ना काकू? हो छान बोलती, हळूहळू बोलायला शिकले। तर बघा स्वामींची इच्छा असावी लागते। तर आता एक मूर्ती आहे ती बार्शी सोलापूर म्हणजे उस्मानाबाद जाणार आहे। मनोज आणि कोमल त्या ताईंचं नाव आहे, त्यांच्याकडे स्वामी चालले, त्यांना छान बाळ होऊ दे, त्यांच्यावर पण स्वामींची कृपा राहू दे। तर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल। आता प्राजक्ताकडे चालली, आता प्राजक्ता सुद्धा स्वामींची तिची आई सेवा करणार आहे। तर बघा हे जे स्वामींची मूर्ती आहे ती कोमल आणि मनोज दादा यांच्याकडे जाणार आहे, त्यांना बाळ होऊ दे किंवा त्यांना सुद्धा स्वामींची सेवा करायची खूप इच्छा झाली। तर स्वामींचा अभिषेक केलाय, पण काय होतं व्हिडिओ खूप लॉंग होतो त्यामुळं फक्त मंत्र पुष्पांजली सामुदायिक होईल। त्यासोबत बघा जे पल्लवी उमरे आहेत ज्यांनी मूर्ती घेतली त्यांची बहीण आहे मनोज दादाची, त्यांचा मनी मॅग्नेट पॅराइट स्टोन आहे। त्यासोबत त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी हा झुबो कॉइन आणि रोज कॉइन आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे। तर स्वामींची खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे। त्याचबरोबर बघा आई महालक्ष्मी आणि सगळ्या देवी देवतांना किशमिशचा आज नैवेद्य दाखवलेला आहे चांदीच्या वाटीमध्ये। तसंच हे अगरबत्ती स्टँड आहे ते तुम्हाला आपल्याकडे स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतील। बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की ताई तुम्ही बॉर्डर रांगोळी का ठेवत नाही, काल खूप कमेंट वाचल्या की आम्हाला सणवाराला काढायला लागते। पण तुम्हाला मला एक सांगायचं आहे, हा जो बॉर्डर रांगोळीचा तुम्ही बघताय त्याला शिपिंग चार्ज वेगळा लागतो, तुमच्या इतर ऑर्डरमध्ये तो ऍड होत नाही, कारण तो बसत नाही, त्याला बॉक्स वेगळा लागतो, त्यामुळे हा तुम्हाला वेगळा येईल आणि ह्याचा कुरिअर चार्ज हा वेगळा लागेल। असं असेल तरच तुम्ही हे रांगोळीसाचे बॉर्डरवाले तुम्ही ऑर्डर करू शकता, कारण ह्याला कुरिअरला पॅकिंगला खूप त्रास होतो। त्याचबरोबर बघा आता प्राजक्तांनी ज्या मूर्त्या घेतलेल्या आहेत अन्नपूर्णा, त्याच्याबरोबर बघा स्वामी समर्थ महाराज आणि गणपती बाप्पा। तर आज प्राजक्ताची ह्या स्वामींचा अनुभव आम्हाला आला। एवढे दिवस स्वामी तिथे बसून सेवा सगळ्यांकडून करून घेत होते, वस्त्र अगदी घालून बसले होते। तर असं स्वामींची लीला, म्हणजे स्वामींना जिथं जायचं तिथं स्वामी जातात, म्हणजे स्वामींना अगोदरच माहिती होतं, नियोजन झालं होतं। त्यामुळे प्राजक्ता आज बोलली की मला ही मूर्ती हवी, मी गावी जाणार आहे। त्यामुळे स्वामींनी एवढ्या दिवस सगळ्यांकडून खूप छान अशी सेवा पूजा करून घेतली। नैवेद्य काल पुरणपोळीचा सर्वांनी स्वामींना दाखवला। त्यामुळे बघा माऊलींची इच्छा असते तेव्हाच माऊली येतात, हे सुद्धा तेवढंच खरे। त्याचबरोबर बघा व्यवसाय बिझनेससाठी बऱ्याच ताईंनी आपल्याकडून हा असा मनी मॅग्नेट स्टोन मोठा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। त्याचबरोबर बघा हा मनी मॅग्नेट स्टोन, त्याचबरोबर हे जे पेपर्स दिसतात साईडला कलरफुल ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। तुम्ही ह्या आपण जो काही मातीचा भांड घेतले, मातीची डिश, त्याच्यामध्ये पैसे आणि हे तुम्ही असे स्टोन किंवा कलरचे स्टोन आपण त्याला पेपर्स म्हणतो ते सुद्धा टाकू शकता, ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे। तुम्ही 7 घ्या किंवा 10 घ्या तरी चालतात। त्याचबरोबर बघा मी लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती ठेवते। त्याचबरोबर माझ्या व्यवसाय उद्योगासाठी मी असा हा रोज कॉइन आणि माझ्यासुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला हा झुबो कॉइन नेहमी बघायला मिळतो। तर अशी मी सुद्धा सेवा करते बरं का माझ्या चांगल्या व्यवसायासाठी किंवा माझ्या चांगल्या घराच्या सुख शांतीसाठी। तर तुम्ही सुद्धा अशी सेवा पूजा नक्की करा। त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती रूपात बऱ्याच ताईंना बरेच दिवस झालं आई साहेबांचं दर्शन नाही झालं,
खूप कमेंट आल्या ताई तुमच्या व्हिडिओमध्ये आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेब आता दिसत नाहीत. तर आई साहेब आहेत बरं का, त्यांची बघा विधिवत छान पूजा केलेली आहे. आता बऱ्याचशाच ताईंना हे बॅकग्राऊंड जे आहे हे हवं असतं तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का. बऱ्याचशाच ताईंनी हे आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे पाठीमागे ठेवण्यासाठी. त्याचसोबत बघा ह्या दिव्याच्या भरपूर, हा सुद्धा पल्लवी उमरे ताईंचा ऑर्डरचा दिवा आहे. त्याची आज पूजा मी माझ्या पूजेमध्ये केलेली आहे. सर्वप्रथम खूप सुंदर आहे, खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप सकारात्मक वाटतं. नेहमी बघा आपण ज्या पूजा करतो त्यांनी आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता तयार होते. तर आजची पूजा अशी सुंदरशी झाली. स्वामी सुद्धा चाललेत प्राजक्तासोबत आणि एवढ्या दिवस सगळ्यांकडे सेवा करून घेत, पण आज समजलं की स्वामी का सेवा करून घेत होते. त्याचबरोबर बघा ही गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा तिने घेतलेली आहे प्राजक्तानी. प्राजक्ताला बोलता येते. त्याचबरोबर बऱ्याचशाच ताईंना आता बऱ्याचशाच ताईंचं ऑर्डरचं श्रीयंत्र आहे बरं का. तर हे तुम्ही जे बघताय 3 कासव हा व्यवसायासाठी बिझनेससाठी खूप चांगला शुभ मानलं जातं. तर त्यांच्या बघा तोंडामध्ये असे पैशाचं नाणं आहे आणि 3 कासव आहेत. त्यामुळे हे कासव सुद्धा खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे भरपूर ताईंचं हे ऑर्डरचं बुकिंग चालू आहे. त्यासोबत ही जी डिश बघताय तुम्ही, ही डिश जी आहे ती कमळ आसन डिश प्युअर सागवानी आहे. त्याच्यावरती श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची सेवा किंवा तुम्ही अगदी कुंकुमार्चन सुद्धा ह्याच्यावरती करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही डिश आहे. ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर बघा एका ताईंचं ऑर्डरचं श्रीयंत्र आहे, त्याच्यावरती कुंकुमार्चन सेवा झालेली आहे. सकाळीच मोठं श्रीयंत्राची सुद्धा कुंकुमार्चन सेवा झालेली आहे. तर हे जे श्रीयंत्र तुम्ही बघताय एका ताईंचं ऑर्डरचं आहे. त्यामुळे श्रीयंत्रावरती विधिवत कुंकुमार्चन करून माता लक्ष्मीचा मंत्र किंवा श्री म्हणून आपण त्याच्यावरती सिद्ध करतो. तर हे माता लक्ष्मीचं आसन आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या मंत्राचं पठण किंवा ओम श्रीम किंवा श्रीसुक्ताचं पठण करून तुम्ही श्रीयंत्र सिद्ध करू शकता. त्याचा विधिवत अभिषेक करा. आणि श्रीयंत्राला जेव्हा तुम्ही अभिषेक करता त्यावेळेस बघा इथं केवडा म्हणून एक अत्तर आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. ते अत्तर लावायचं आहे. केवडा अत्तर हे भगवान विष्णूंना फार प्रिय आहे. त्याच्यामुळे केवडा अत्तर तुम्ही सेवेमध्ये तुमच्या ठेवायचं आहे. माता लक्ष्मीची सेवा करताना तुम्हाला रोज म्हणजे गुलाबाचा अत्तर लावायचा आहे. गुलाब अत्तर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे हे दोन्ही अत्तर आपल्या माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागतात. केवडा विष्णू भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मी गुलाब. त्याचबरोबर हे अगरबत्ती स्टँड बऱ्याच ताई माझ्या व्हिडिओमध्ये बघायचे, जे की मी विभूती पात्रामध्ये ठेवलं होतं. तर हे मार्बलचं उपलब्ध आहे. ज्यांना हवं त्यांनी लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी आजची सेवा झालेली आहे. श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हे ताईंचं बुकिंगचं आहे. त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी हे कासव घेतलेलं आहे. तर त्यांची सुद्धा आज विधिवत छानशी पूजा झालेली आहे. तर ज्या ज्या ताईंना ज्या ज्या गोष्टी ऑर्डर करायच्या आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि हो, एखादी वस्तू स्टॉक आउट असेल तर तुम्ही ऑर्डर थांबवू नका, ती नेक्स्ट ऑर्डरमध्ये तुम्ही ॲड करा. पण तुमचं कुरिअर जे तुम्ही समजा तर तुम्ही 10 वस्तू परचेस करताय आणि त्याच्यामध्ये 1-2 वस्तू नाही आहे, त्यामुळे ती ऑर्डर कधी कधी पेंडिंग राहते. पण तुम्ही ती ऑर्डर नेक्स्ट टाइम तुम्ही घ्या, नेक्स्ट कुरिअरमध्ये त्या वस्तू तुम्ही मागवा. त्याचबरोबर बघा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये भरपूर आईसाहेबांच्या मूर्त्या उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर तुम्हाला आजची पूजा समजलीच कशी मी केलेली आहे. त्यासोबत माता लक्ष्मीला त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला अलंकरित केलेलं आहे. त्यासोबत हळदी कुंकू त्यांच्या समोर ठेवलेला आहे. त्यासोबत शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा, 1 तास 10 मिनिटं चालणारा हा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे, जो तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही नेहमी बघत असता. तर तो ज्यांना हवा आहे त्यांनी पण व्हॉट्सअप मेसेज करा. कारण जेव्हा आपण देवी देवताची पूजा करतो तेव्हा 1 तेलाचा आणि 1 तुपाचा दिवा लावून करायचा. 1 तास 10 मिनिटं बरोबर ती तुपाची वात चालते. तर असा हा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा डब्बा आहे. तुम्हाला तो व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. तसंच बघा आज माता लक्ष्मीची छान पूजा झालेली आहे आणि आजचा अनुभव आहे तो पूजाचा आहे. बऱ्याच ताई विचारत होत्या ना पूजाचे रिपोर्ट कसे आले ताई, आम्हाला काही समजलं नाही. तर पूजा तुम्हाला सांगेल की स्वामी सेवेतून तिने कधी एकही गोळी न खाता ती बरी झाली, तिचा रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आलाय. तर बघा हे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहेत. तुम्हाला मी नेहमी सांगते बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतात, तुम्ही बघू शकता. आणि ह्या 50 वातींचा डब्बा आहे. तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्यासोबत हे पल्लवीताईंचे झुबो कॉइन रोज कॉइन ऑर्डरचे आहेत. स्वामींची ज्यांनी मूर्ती घेतली त्यांच्या भावानी, अगोदर त्यांनी स्वामींची आपल्याकडून मूर्ती घेतली. त्यांचा एक शिवशाही नेटवर्क म्हणून साड्यांचा बिझनेस आहे. स्वामी कृपेने तो खूप छान चालतोय. त्यामुळे ज्या ज्या मी सेवा व्यवसायासाठी माझ्या उद्योगासाठी करते त्या सेवा त्या सुद्धा फॉलो करतात. त्यांना सुद्धा त्या सेवेचे खूप चांगले असे अनुभव आहेत. त्यामुळे आज स्वामींची सामुदायिक मंत्र पुष्पांजली होणार आहे
आणि अशी छानशी पूजा केलेली आहे. तर स्वामींचा रांगोळी साचा तुम्ही इमेजेस बघता तो सुद्धा मिळतो. हा कमळाचा शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर हे रांगोळीचे साचे आहेत ते तुम्हाला हवे असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती फक्त तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. हे सगळं पूजा साहित्य अगदी तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता. जो हा तुम्ही भस्म बघताय हा भस्म सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. जसं की निगेटिव्हिटी वाईट शक्ती असेल दत्तगुरूंचं नामस्मरण करताना हा भस्म पाण्यात टाकून हे पाणी ग्रहण करायचं. त्यासोबत जेव्हा आपण शिवलिंग पिंडीवरती ओम नमः शिवायचा मंत्र म्हणून अभिषेक करतो त्यावेळेस हा भस्म स्वतःला लावायचा आणि पिंडेला सुद्धा लावायचा. तर हा ओरिजिनल भस्म आहे आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी ऑर्डर करा. बऱ्याच दिवसापासून कमेंट होते की ताई आम्हाला भस्म हवा आहे पण तुमच्याकडे उपलब्ध नाहीये. तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण भस्म उपलब्ध केलेला आहे. तुमच्या ऑर्डरमध्ये ज्यांना भस्म हवा आहे त्यांनी अगदी ऑर्डर केला तरी सुद्धा चालेल. तर याची अशी पूजा होती. पूजा कशी वाटली कमेंट करायची आहे. कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे की पूजा तुम्हाला कशी वाटते. अजून एक कोणत्या पूजेवरती व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तरी तुम्ही आम्हाला कमेंट करा. त्यासोबत बघा आज स्वामी समर्थ महाराजांची मंत्र पुष्पांजली आमच्या सर्वांकडून स्वामी मूर्ती आर्टच्या टीमकडून होणार आहे. तर आता स्वामींना फर टोपी आम्ही घालणार आहे. स्वामी जाणार आहेत. मनोज दादा आणि शीतल नाव आहे सॉरी कोमल नाहीये तिचं नाव शीतल आहे. मनोज आणि शीतल तुमच्यासाठी स्वामी येणार आहेत. तुम्हाला गोडसं बाळ होऊ दे अशी आम्ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर त्यांचं नाव शीतल आहे बरं का मनोज दादा आणि शीतल. तर स्वामींसाठी त्यांनी ही फरची टोपी सुद्धा घेतलेली आहे आणि स्वामींना प्युअर नाही का वेल्वेटची डिझायनर शॉल ती सुद्धा स्वामींना घालायची आहे. तुझ्या स्वामींना शॉल घाल. इकडे असं असं वेलक्रो. तर स्वामींच्या सामुदायिक मंत्र पुष्पांजली करणार आहे. स्वामी बघा नटून थटून चाललेले आहेत. खूप दिवसापासून स्वामींची मूर्ती बुकिंग आहे पण काय होतं स्वामींची सुद्धा इच्छा असावी लागते असं म्हणतात ना ते अगदी खरे आहे बरं का. वंदन का कोणी स्वामींना माळा द्या म्हणावं ती नाही का आपण देतो फ्रीमध्ये. तर बघा स्वामी किती गोड तयार झालेले आहेत त्यांच्याकडे जाण्यासाठी. तर ही स्वामींची शॉल आणि कंता टोपी सुद्धा आपल्याकडे मिळते बरं का. ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. घाल सांग स्वामींना त्यांना बाळ होऊ दे. स्वामी शीतल ताई आणि मनोज दादाला छानसं बाळ होऊ दे. ते उस्मानाबादचे आहेत. आणि मनोज दादाला चांगलं बाळ होऊ दे. त्यांनी पटकन पेढे आणू दे. स्वामी त्यांच्याकडून त्यांची जाऊन त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे. त्यांची सगळी सेवा पूर्ण हे होऊ दे. त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण येऊ द्या. सुख समाधान लाभू द्या. स्वामींना बघा छान असा हार सुद्धा सकाळी आणलाय कारण स्वामी सोलापूरला उस्मानाबादमध्ये शीतल आणि मनोज दादाकडे जाणार आहेत. तर त्यांची सामुदायिक स्वामी मूर्ती आर्टकडून मंत्र पुष्पांजली होणार आहे. त्यासोबत तुम्हाला पूजाताईचा अनुभव ऐकायला मिळेलच व्हिडिओच्या शेवटी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कसं असतं स्वामी सेवेतनं अशक्य ही गोष्टी शक्य होतात. फक्त सेवा सातत्य ती आपल्या घरी आली स्वामींच्या घरी आले म्हटले मी ती मनापासून सगळं काम करते असं म्हणत नाही की मी कामाला जाते शीतलताईंच्यात स्वामींच्यात. ती स्वामींचं घर म्हणून काम करते. आल्या दिवसापासून तिने स्वामींवरती तिचा भार सोडला आणि तिचे रिपोर्ट नॉर्मल आले हे तुम्हाला तीच सांगेल तिच्या तोंडून. तर सर्व आता स्वामी मूर्ती आर्टचे सगळे आमचे सेवेकरी किंवा टीम स्वामींची मंत्र पुष्पांजली करणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचे. त्यामुळे सेवेमध्ये सातत्य ठेवा. स्वामींवरती विश्वास ठेवा. ज्या गोष्टी आयुष्यात नाही आहेत किंवा भाग्यात नाही आहेत त्यासुद्धा स्वामी सेवेतनं मिळतात. ह्याचा जिवंत अनुभव म्हणजे मी स्वतः आहे बरं का. आम्ही स्वामी मूर्ती आर्ट चालवतो. आज स्वामींचे आम्ही रखवाले आहे ह्या सगळ्या व्यवसायाचे. सगळ्यांना स्वामींनी रोजगार दिला रोजगार निर्मिती केली पण त्यासाठी आम्ही कधी स्वामींना काही मागितलं नाही. 4 वर्ष सातत्याने सेवा केली. एका अपघातामध्ये स्वामींचं आणि माझी भेट झाली दृष्टांत झाला त्यापासून स्वामी सेवेत मी आले. तर तुम्हाला एका ताईंचा अनुभव सुद्धा बघायला मिळेल आपल्या व्हिडिओमध्ये. मनोज तावसकर आणि शीतल तावसकर असं त्यांचं दोघांचं नाव आहे. आज स्वामी मूर्ती आर्टची टीम मंत्र पुष्पांजली स्वामींची करणार आहे. बघा सगळ्यांचा आवडता शुभम. शुभम तुला आता बोलता येते की नाही सगळं समजतं की नाही. हा स्वामींची कृपा बघा हे स्वामींच्या कृपेचे स्वामींची लेकरं. तिकडं गजानन महाराजांचं लेकरू आहे. आता ही प्राजक्ता पण स्वामींची सेवेत आली बघा. ह्या काकू तुम्ही कोणाचे लेकरू आहे. स्वामींचंच. आणि तू मी पण स्वामींचीच. स्वामींची. तुमची लाडकी पूजा
श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी, तुम्ही शीतल तावसकर आणि मनोज तावसकरांच्या घरी चाललात, त्यांना खूप छान असं गोंडसं बाळ होऊ दे तुमच्या सेवेतून, हीच तुमच्या चरणी आम्ही प्रार्थना करते। आमचे काही चांगले कर्म असतील किंवा आमचा काही चांगला प्रारब्ध असेल तर त्या सेवेचं फळ म्हणून सगळ्यांना सुखात ठेवा, सगळ्यांचं कल्याण करा आणि सगळ्यांवरती तुमची कृपा अशी सदैव राहू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। तर बघा, अजून सगळे मंत्र पुष्पांजली करणार आहेत, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। पूजा मनशाकू घ्या। श्री स्वामी समर्थ, 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 समर्थ, श्री स्वामी 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 समर्थ। स्वामी समर्था, आमच्यासारखं सर्वांचं कल्याण करा। जे दीन दुबळे अपंग अनाथ आहेत त्या सर्वांवर तुमची कृपा व्हावी हीच आम्हा सर्वांची इच्छा प्रार्थना। तुम्ही जसे स्वामींच्या कार्यात इथं आलात, स्वामींचं कार्य करताय, तशी सद्बुद्धी स्वामींनी सर्वांना देऊ। प्राजक्ता, आमचा शुभम, त्यांच्यावरती पण स्वामींची कृपा राहू द्या। प्राजक्ता बोल, येतं ना बोलता? तुझं नाव काय? प्राजक्ता, बघा हो, तिला बोलता येते। पूजा, पूजा, बघा प्राजक्ताला स्वामींच्या कृपेने बोलता येते। आणि आमचा शुभम पण खूप ऍक्टिव्ह झालाय। वंदना काकू, शुभमचं कौतुक नाही करणार का? हो, खूप छान करतोय, इथं आल्यापासून खूप छान झालाय, सगळ्यांशी बोलायला पण स्मार्ट झालाय, आता स्मार्ट झालाय, सगळ्यांसंग जेवण करतो, आवडतंय त्याला आणि यायला आवडतं, कामाला यायला आवडते, पळत येतो 9 वाजले, काय की नाही? सगळ्यांचं काम ऐकतो आणि सगळ्यांना पगार किती आहे हे पहिलं विचारतो। कसं काकू तुम्हाला विचारलं? मला विचारलं की काय मॅडमने पगार दिला की नाही। आणि तुला पूजा? मी चपात्या करून लागली, मला काय अकाउंट खोललं का? अकाउंट बँकेत? म्हटलं नाही। मी खोललो, तुम्हाला पेमेंट दिलं का? म्हटलं नाही। मला दिला, म्हणला किती देणार आहे पगार? मी म्हणलं काय माहित, दिलाच नाही अजून। आणि प्राजक्ताला पण विचारत होता, काय शुभम तुला पेमेंट दिला का? तू पेढे कधी आणणार स्वामींना? पेढे
हा पुढच्या बघायला नक्की बघा अशी स्वामीची मशा कळलं का स्वामी का बसले होते तिथं 2 दिवस तिच्या सोबत जायचं होतं स्वामींना प्राजक्ता सोबत जायचं होतं म्हणून स्वामी बसले होते. स्वामीने पूजा करून घेतली, पुरणपोळी खाल्ली, पुरणपोळीचा निवेद्य घेतला. काल अक्षय तृतीया होती म्हणून. आणि आज स्वामींनी सांगितले की मी प्राजक्ता सोबत जाणार आहे. काय माहित काय प्राजक्ताच्या मनात आलं. प्राजक्ता आले की नाही तर म्हणजे सकाळी मी स्वामींची मूर्ती घेऊन जाणार आहे. गावाकडे चालली म्हणजे मी माझ्या आईकडं, त्यामुळे मी जाणार आहे म्हणजे. प्राजक्त सोबत स्वामींना जायचं होतं बघा सोलापूर. प्राजक्ता चालली 20 दिवस, त्याच्यामुळे स्वामी म्हणले मी पण जातो प्राजक्ता. तुझा अनुभव सांग, तुझा रिपोर्ट. पण कमेंट केल्या काल की पुढं पूजाचा रिपोर्ट कसा आला, तर पूजा सांगेल आता. सांग. माझा रिपोर्ट नॉर्मल आला. मी ना इथं आले होते कामाला, तेव्हा माझं दुखत होतं, हे होतं. पण मी मला चला जाऊ द्या, घरी बसून तरी काय करायचं, तेवढंच मला स्वामींच्या सेवेत जावं, थोडं स्वामींची सेवा होती, सगळंच होतंय म्हणलं. घरी बसून सारखं डोक्यात विचार होतं, हे होतं. त्याच्यामुळे मी कामाला आले. कामाला आल्याच्या नंतर मी काय केलं, मी म्हणलं जाऊ द्या आता, काही होऊ द्या आता, गोळ्या खायच्याच नाही म्हणलं, बंद करायच्या. मी 1 महिनाभर गोळीच खाल्ली नाही, बंदच करून टाकली. जी 4 वाजताची गोळी खात होती वारपाईन गोळी, ती मी बंद केली. म्हणलं खायचीच नाही आता, बघू म्हणलं सगळं स्वामींवर अवलंबून. पण स्वामींनी माझी ऐकलं, माझी प्रार्थना ऐकली. मी गोळी नाही खाल्ली तरी सुद्धा मला काही झालं नाही. मी इथं दिवसभर काम करायची, न गेल्यावर घरी पण काम करायची, पण मी थकत नव्हते, काय नव्हते. माझं असं डोकं दुखत नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे मला एकदम फ्रेश वाटत होतं. असं काहीच सुद्धा म्हणजे जाणवलं नाही का काही दुखलं पण नाही, काहीच नाही असं झालं. आणि स्वामीनं मी MRI करायला गेले तर मला भीती वाटू लागली. पण मी आतमध्ये गेले, त्या याच्यावर बसनीमध्ये झोपले की लगेच मी म्हणलं स्वामी या बरं, मला भीती वाटते बरं, की लगेच मी अशी म्हणजे हे केलं की मला जप केला तर मला असं भीती पण वाटली नाही. जिथं अर्धा तास लागतं MRI करायला, तिथं 15 मिनिटात माझा MRI झाला. आणि रिपोर्ट पण माझे नॉर्मल आलेत. आता फक्त मला एकच गोळी चालू आहे, ती बी डॉक्टर म्हणले 3 महिने खायची, 3 महिने खाल्ले की माझ्या गोळ्या बंद होणार आहेत. मग मला पण एक पण गोळी खायची गरज नाही. म्हणजे अशी स्वामी कशी प्रार्थना, आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. अशी सेवा करीन मी स्वामींची, आणि काही सेवेत कमी पडू देणार नाही, काही नाही स्वामींची. आणि माझी एवढीच इच्छा आहे की स्वामींनी आता माझी एवढी इच्छा पूर्ण केली, तशी आहे माझी एवढी इच्छा पूर्ण करा, स्वामींनी मला एक बाळ द्यावं, बस माझी एवढीच इच्छा आहे, बाकी काहीच नाही माझी इच्छा स्वामींपुढे. शुभम बाळ आहे की आमचं, बघा बाळ आमचं तिकडे आहे. ए शुभम, सांग स्वामींना, पूजाताईंना बाळ होऊ दे स्वामी, तुझं ऐकतील. इकडे ये, पुढे ये, इकडे स्वामींना सांग, पूजाताईला बाळ होऊ दे स्वामी, सांग सांग. पूजाताईंना एक छोटस बाळ होऊ दे, बाळ होऊन दे. प्राजक्ताची मुलगी आहे बरं का छोटी. स्वामींना प्रार्थना कर. काही स्वामी चाललेत प्राजक्तासोबत छोटे. हे छोटे स्वामी प्राजक्ताचे आणि गणपती बाप्पा आहे, आणि हे मोठे स्वामी शीतल तावस्कर आणि मनोज तावस्करांचे आहेत सोलापूरला. बघा योग बघा कसा, एवढ्या दिवस बुकिंग होतं पण ही पण चालली आहे, आणि मोठे स्वामी पण जायचा विचार केला, म्हणजे स्वामी तिच्या सोबत जाणार आहे. आई इकडे चालली. श्री स्वामी समर्थ. तुझं नाव प्राजक्ता. आणि ही कोण आहे? ही पूजा. आणि मी शीतलताई. आणि शुभम बोलली की बोलते. वंदना काकू, मनीषा काकू बोलती बघा प्राजक्ता स्वामीच्या कृपेने. आता पूजा सांगेल. पूजा, तिला बोलता अगोदर येत होतं का? इकडे बघ. नाही, तिला बोलता येत नव्हतं, म्हणजे येत होतं पण जास्त असं उच्चार वगैरे येत नव्हतं, ऐकता पण येत नव्हतं. म्हणजे माझं नव्हतं, मी पुदा म्हणत होती, जास्त काय बोलता येत नव्हतं. ऐकता पण येतं ना आता? हा, आता तिला ऐकता पण येतं, तिला बोलता पण येतं, म्हणजे तिला सगळं कळायला लागलं, ज्ञान वगैरे सगळं आलं. इथं आलं तसं स्वामींच्या कृपेत. म्हणजे जे शब्द तिला येत नव्हते का ते शब्द तिने इथं म्हणजे राहून हे करून तिला स्वामींनी तिला बुद्ध्या दिली की हे करायला, उच्चार हे करायला तिला, म्हणजे तिला यायले. पण जशी ती इथं आली, आणि माझी ती इच्छा आहे ती आणि इथं राहिली, तिला सगळं येण्याचा खणखण बोलता येईल. आता थोडे दिवस झाले तिला इथं म्हणजे गावात जॉबला येऊन, तरी सुद्धा तिला एवढं तिला बोलता तुला ती चांगली झापत असते. चला, तर अशी स्वामींची छान अशी पूजा झाली आहे. आता जी मी लावलेली अगरबत्ती, आता बऱ्याचशाच ताई विचारतात, वास खूप छान आहे. तरी केसर हिना नॅचरल अगरबत्ती आपल्याकडे मिळते, ती अगरबत्ती आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी, आता ह्यांची जी ऑर्डर आहे
जे पल्लवीताई आणि शीतलताईंची स्वामींसोबत काय काय जाणार आहे. कारण कसं असतं, बऱ्याच त्यांना उत्सुकता असते की स्वामींच्या तर त्यांनी ही शॉल घेतली आहे, ही टोपी घेतली आहे, त्यासोबत बघा रोज अगरबत्ती म्हणजे आपली गुलाब अगरबत्तीसुद्धा त्यांनी आपल्याकडून ऑर्डर केलेली आहे. त्यासोबत बघा ब्रह्मा अगरबत्तीसुद्धा ऑर्डर केलेली आहे. तर त्या ताईंचं म्हणजे स्वामींसोबत एवढ्या सगळ्या गोष्टी जाणार आहेत. ते नवीन स्वामी सेवेकरी आहेत. सिद्धिशिला म्हणून अगरबत्ती आहे, तुळशीचं बेलपत्रान. सिद्धिशिला खूप छान अशी अगरबत्ती आहे, ती सुद्धा त्यांच्यासोबत स्वामींच्या सोबत जाणार आहे. भीमसेन अगरबत्ती कापूर आणि तुळशीपासून बनलेली. त्यासोबत बघा बाळ व्हावं किंवा वाईट शक्ती निगेटिव्हिटी दूर व्हावी म्हणून बऱ्याचशा असते त्यांच्या घरामध्ये हा नजरबट्टू अडकवतात. हा नजरबट्टू जो आहे तो वास्तू दोष वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण करतो आणि वाईट शक्ती ह्याच्यामध्ये खेचली जाते. तर हा नजरबट्टू सुद्धा त्यांच्या ऑर्डरचा आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही सुद्धा आपल्याकडे स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता. त्यासोबत लक्ष्मी कारक लक्ष्मी प्राप्तीसाठी कमळगट्ट्याची मणी आहे. शुक्रवारी मंगळवारी धनलक्ष्मी कुंचन किंवा अलंकारित करण्यासाठी त्यांनी एक पॉकेट घेतलेलं आहे. त्यासोबत अजून एक अगरबत्ती आहे, चंदन फ्लोरा म्हणून एक अगरबत्ती आहे, ती सुद्धा त्यांची ऑर्डरची आहे. तर हे इच्छा होती त्यांची की व्हिडिओ आमच्या स्वामींसाठी म्हणजे आम्ही मूर्ती घेतली ताई, तुम्ही पूजा करताना आम्हाला एक व्हिडिओ आमच्या वस्तूंचा एक व्हिडिओ करून पाठवा. तर चाफा अगरबत्ती त्यांनी घेतली. त्यासोबत नक्षत्रम अगरबत्ती आहे ताईंची, म्हणजे खूप मोठी ऑर्डर ताईंनी केलेली आहे. त्यासोबत बघा हळदीचं कुंकू. आता कसं व्हिडिओ बनवताना आम्ही हे सगळं जवळ ठेवतो कारण हे आम्हाला पॅकिंग करायचं असतं, शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू. त्यासोबत हळदी लिंपन करण्यासाठी आपण दाराला वगैरे हळदी लिंपन करतो, देवी देवतांना हळदी कुंकू लावण्यासाठी ही शुद्ध हळद आहे, ही सुद्धा तुम्हाला आमच्याकडे मिळेल. त्यासोबत बघा आता तुम्ही जे बघितलं मनी मॅग्नेट जो मी ठेवलाय त्याच्यामध्ये जे पेपर्स टाकलेले आहेत ते हे आहेत. तुम्ही 5 घेऊ शकता, 10 घेऊ शकता, तुम्हाला जेवढे हवे तेवढे घेऊ शकता. तर बघा हे असं मी अलंकरित केले कारण ते लक्ष्मी कारक लक्ष्मी आकर्षित करणारा हा दगड आहे मनी मॅग्नेट स्टोन, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. त्यासोबत बघा लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली आहे. तर ही आजची पूजा अशी झालेली आहे. भस्म आहे, बऱ्याच ताईंना हा होता, मी सांगितलं होतं की आपण भगवान आपलं दत्तगुरूंची किंवा शिवलिंगाची सेवा करताना भस्म स्वतःलाही लावा आणि त्यांनाही लावा. तर असा हा भस्म आहे, खूप चांगल्या क्वालिटीचा आहे बरं का आपल्याकडे. तर हा सुद्धा तुम्हाला मिळतो. तर आता स्वामी चाललेले आहेत, स्वामी माऊली जाणार आहेत आता तावस्कर, शीतल तावस्कर आणि मनोज तावस्करांच्या घरी त्यांचं आगमन होईल. त्यांच्या आगमनाचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. आमच्या टीमचे तुम्ही अनुभव ऐकले स्वामी सेवेच्या, म्हणजे स्वामी मुक्याला ऐकता येत नाही त्याला सुद्धा वाचा देतात त्यांच्या सेवेत. फक्त मन शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे आणि सेवेमध्ये भाव पाहिजे. आता जी आमची तुम्ही टीम बघताय स्वामींचीच कृपा, त्यामुळे सगळे घरच्यासारखे आहेत. जेव्हा पण ते कामाला येतात ते स्वामींचं घर समजून इथं काम करतात, आमचं काहीच नाही. पूजा सुद्धा स्वामींची सेवा म्हणून व्यवस्थित सगळं काम मनापासून प्रामाणिकपणे करते. स्वामींचा नैवेद्य, घरातली स्वच्छता, साफसफाई सगळं करते कारण तिला स्वामींनी दिलेलं एक कार्य आहे आणि त्याच्यातून ती बघा बरी झाली. की गोळी न खाता तिचे रिपोर्ट नॉर्मल आले. पूजा किती वर्ष गोळ्या खात होती? 4 वर्ष ती गोळ्या खात होती. 4 वर्षाच्या गोळ्या फक्त 1 महिन्याच्या सेवेने तिचा तो त्रास थांबला. तर बघा अशी स्वामींची कृपा होते. फक्त सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे. आपल्या सेवेमध्ये सातत्य आणि गुरु प्रति प्रेम आणि आदर, आपुलकी आणि भक्तीचं नातं असतं. गुरु म्हणजे आपले आई वडील, त्यांची सेवा जेवढे आपण सातत्याने करू तेवढे चांगले रिझल्ट आणि चांगले अनुभव आपल्याला मिळतात. तर बघा तुम्ही बघितलं प्राजक्ताला बोलता येत नव्हतं, ऐकता येत नव्हतं, पण बघा एवढ्या वर्ष आता प्राजक्ताचं वय वर्ष काहीतरी 24 आहे. तर त्या वर्षामध्ये तिला कधी बोलता आलं नाही. ती स्पष्ट सगळ्यांची आता नावं घेते. म्हणजे आम्ही तिला असं कामगार किंवा तिला ऐकता बोलता येत नाही असं ट्रीट करत नाही. आम्ही तिच्याशी कंटिन्यू संवाद साधत असतो. त्यामुळं त्या लोकांना आपले जे हावभाव आहेत तोंडाचे ह्याच्यावरून समजतं आपण काय बोलतोय. तर स्वामींची कृपा तुम्ही ऐकलं, स्वामी एवढ्या दिवस बसले होते, आम्हाला समजलंच नाही की स्वामी का बसलेत, पण आज कळलं की ते प्राजक्तासोबत जाणार आहेत. तर तुम्ही बघा स्वामींची सेवा करा, विश्वास ठेवा, स्वामींची भक्ती ही डोळस आहे. स्वामी समर्थ महाराज मैं गया नाही जिंदा हो ह्याची प्रचिती वारंवार येते. आणि आमचं जे स्वामी मूर्ती आर्ट आहे ते स्वामींची कृपा झाली, स्वामींचा आशीर्वाद मिळाला म्हणून उभं आहे आणि स्वामींची इच्छा होती म्हणून सगळे लोक आमच्यापर्यंत पोहोचले आणि कार्य खूप छान आणि मोठ्या प्रमाणात चालू झालं. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आमच्या टीमला असा सपोर्ट करा, प्रतिसाद द्या, छान छान कमेंट करा. जसं माऊलींचा आशीर्वाद आहे तशी तुमच्या सर्वांची साथ, तुमचे आशीर्वाद आणि तुमची सुद्धा मला खूप भरभरून प्रेम आहे म्हणून आज सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. स्वामी तुम्ही जा शीतलताई मनोदाच्या घरी, त्यांना छान असं बाळ होऊ दे, त्यांना कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती करा आणि त्यांचंही कल्याण करा. त्याचसोबत आमच्या सर्वांवरती तुमची कृपा अशी सदैव राहू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो. काही चुकलं असेल तर माफ करा स्वामी. सर्वांना चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि
चांगली विचार करण्याची सद्बुद्धी द्या. सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं भलं करा आणि त्यांच्या मागून आमचंही भलं करा. हीच मी तुमच्या चरणी आजची प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी तुमची कृपा आशीर्वाद असाच राहू दे. हा फुल पडलं. स्वामीने सगळ्यांची प्रार्थना स्वीकार केली. स्वामी आहेत, मै गया नाही जिंदा हो. त्यामुळे बघा, मनापासून केली भक्ती हे भगवंतापर्यंत पोहोचते. ह्याची प्रचिती अनुभव वारंवार येतात. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी निवेद्य ग्रहण करा.